अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजेच काय तर लहान मुलांचं बोरनान जे असतं ते केलं जातं। आता बोरनान जे असतं ते कशा पद्धतीने आपण करावं, बोरनान जे असतं कोणत्या मुलांचं म्हणजे किती वर्षापर्यंत करावं, बोरनान हे कधी करावं, बोरनान करत असताना आपण पूजा किंवा बोरनान जी पद्धत असते ते कशा पद्धतीने, वस्त्र कोणते परिधान करावे, दागिने कोणते मुलांना घ्यावे, हे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। आणि मुलांना मुलींना कुणाला करावं हे सुद्धा प्रश्न असतो, तर तशा पद्धतीने आपण जाणून घेऊ। तर आपल्या विषयाला सुरुवात करते। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, मकर संक्रांतीचे सण येत असतो, या सणाला खूप महत्त्व दिलं जातं। आणि बघा, त्या दिवसापासून तर म्हणजेच मकर संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत जो कालावधी असतो, या कालावधीमध्ये बोरनान केलं जातं। आता यावर्षी मकर संक्रांती जी आहे ती आलेली आहे 14 जानेवारी 2026 या दिवसापासून, तर रथसप्तमी ही आलेली आहे 25 जानेवारी 2026। तर या कालावधीपर्यंत तुम्ही बोरनान करू शकतात। बोरनान करत असताना लहान मुलं जे असतात म्हणजे 1 वर्षापासून तर 5 वर्षाच्या वयापर्यंत जे मुलं असतात, लहान मुलं, त्यांचं तुम्ही बोरनान करू शकतात। अगदी बघा, काही लोक 1 वर्षाखालील मुलं जे असतात, छोटे मुलं, त्यांचं सुद्धा बोरनान करत असतात। पण लहान मुलं हे चिडचिड करत असतात, त्यामुळे टाळावं असं मला तरी वाटतं। कळत नाही आणि त्यांचे उगाच हाल होतात, म्हणून आपण नाही केलं तरी चालेल। मात्र बघा, 5 वर्षाखालील मुलांचं आपण बोरनान करू शकतो। आता बोरनान करत असताना आता हे का करावं ते सर्वप्रथम सांगते, नंतर तुम्हाला सांगते पूजा किंवा बोरनान कशा पद्धतीने करू शकतो। तर बघा, बोरनान केल्याचं एक संस्कार म्हणून हा विधी आहे। ज्या पद्धतीने आपण बारसं करत असतो, पाची करत असतो मुलांची, त्या पद्धतीनेच बोरनान सुद्धा हे संस्कारमध्ये येत असतं। म्हणजेच काय, आपले लहान मुलं जे असतात ते आपली संस्कृती, आपले संस्कार हे शिकत असतात आणि त्या पद्धतीने या वस्तू देखील त्यामध्ये वापरल्या जातात। बोरनान करत असताना आपण जो रानमेवा जमा करत असतो त्याच्याशी मुलं जुळतात, म्हणून हे बोरनान केलं जातं। मुलगा असो किंवा मुलं असोत, तर दोघी म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो, दोघींचे बोरनान केले जाते। तर बोरनान करत असताना त्यांना जे वस्त्र परिधान केले जातात हे काळ्या रंगाचे असतात। काळा रंग जो असतो तो उबदार असतो आणि या दिवसांमध्ये थोडी थंडी असते, म्हणून आपल्या शरीराला ऊब मिळावी म्हणून काळा रंग वापरला जातो। त्यामुळे मुलांना काळे वस्त्र परिधान केले जातात। तसेच जे दागिने असतात, कारण हलव्याला खूप महत्त्व दिलं जातं, तर त्यामुळे सगळ्या मुलांना बाळकृष्णाचे ज्या पद्धतीने दागिने असतात, मुकुट असू द्या किंवा कुठल्याही गोष्टी हाताला जे बांधतात किंवा पैंजण असतात, पायातल्या हार असतो, हे सगळे दागिने जे असतात ते बनवून मिळत असतात किंवा काही लोक घरीसुद्धा बनवतात। तर हलव्याचे दागिने परिधान मुलांना केले जातात। आणि त्यानंतर आपल्या शेजारी जे मुलं असतात, छोटे मुलं असतात, त्यांना बोलवलं जातं। या पद्धतीने आपण अशी तयारी करू शकतो। आता बोरनान करत असताना त्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंचा समावेश असावा, बोरनान करत असताना त्यामध्ये हलक्या वस्तूंचा समावेश केला जातो। जसेच बघा, चुरमुरे जे असतात ते घेतले जातात, त्यानंतर हलवे जे असतात ते छोटे छोटे हलवे घेतले जातात। त्यामध्ये येत असतात बोरं जे असतात, त्यांना खूप महत्त्व दिलं जातं, म्हणून बोरंसुद्धा टाकले जातात। आणि त्यानंतर तुम्हाला सांगेल, भुईमुगाच्या शेंगा ज्या असतात त्यासुद्धा आपण वापरू शकतो। या गोष्टी वापरल्या जातात। चिंचा असतात, त्यासुद्धा या बोरनानामध्ये या वस्तू एकत्र केल्या जातात आणि हे एकत्र करून आपण बोरनान करू शकतो। आता यामध्ये आजच्या जमान्यामध्ये बरेच लोक चॉकलेट वगैरे सुद्धा टाकतात, पण चॉकलेट वगैरे जे असतात ते रानमेवा म्हणून नाही येत, म्हणून मुलांच्या आवडीचा पदार्थ म्हणून टाकले जातात। पण पूर्वीच्या काळी जर म्हटलं तर रानमेवाला खूप महत्त्व होतं, त्या वस्तूंची मुलांची ओळख व्हावी म्हणून रानमेवा टाकला जायचा। आणि या पद्धतीने आपण, तुम्हाला टाकायचं असेल तर नक्कीच टाकू शकतात, कारण लहान मुलांना त्या गोष्टींमध्ये आनंद मिळत असतो। म्हणून चॉकलेटसुद्धा तुम्ही हलके असतील ते चॉकलेट टाका, जेणेकरून मुलांना त्रास होणार नाही। या पद्धतीने तुम्ही टाकू शकतात। तर हा रानमेवा जमा केला जातो। त्यानंतर बाळ जे असतं, बाळाला औक्षण केलं जातं। औक्षण केल्यानंतर म्हणजेच 5 सुवासिनी 7 सुवासिनी तुम्ही शेजारचे बोलवा आणि त्यांच्याकडून औक्षण केलं जातं। बाळाला औक्षण केल्यानंतर बाळाच्या डोक्यावरून जो रानमेवा आपण जमा केलेला असतो तो आपल्या म्हणजे हाताने, ओंजळ जी असते ओंजळीने टाकला जातो। अगदी थोडा थोडा टाकला तरी सुद्धा चालतं, म्हणजे डोक्यावर टाकून त्याला पाटावर बसवलं जातं आणि डोक्यावर टाकलं जातं। आणि जे बाळ गोपाळ असतात, त्याचे मित्रमैत्रिणी, शेजारचे आपले छोटे छोटे मुलं बोलवलेले असतात, ते मुलं ते खाऊ म्हणून खात असतात। या पद्धतीने हे बोरनान केलं जातं। आणि हे बोरनान करत असताना ज्या महिला असतात त्यांना आपण हळदी कुंकू, ओटी वगैरे तुम्हाला द्यायची असेल तर ओटीसुद्धा तुम्ही देऊ शकता। या पद्धतीने करू शकतो। आता बघा, बोरनानामध्ये बोराला खूप महत्त्व दिलं जातं। आता बोरालाच का महत्त्व दिलं जातं, तर बोर हा पदार्थ जे आहेत, बोरं जे आहेत ते आयुर्वेदामध्ये सुद्धा
महत्त्वाचे ठरत असतात. तसेच बघा बोराला खूप महत्त्व दिलं जातं आणि बघा बोराला का महत्त्व दिलं जातं ते सुद्धा मी थोडक्यात तुम्हाला सांगेल. बघा शबरी जी होती, शबरीने श्रीरामांना बोरं खायला दिली होती, हे सगळ्यांनाच माहिती आहे आपल्याला. पण बघा बोरं खायला दिली होती, पण एक नियम जो होता श्रीरामांचा की आपण जेव्हा वनवासात असतो तर कुणाच्या घरचं खायचं नाही, हा सुद्धा नियम होता. पण मात्र शबरीने त्या बोरामध्ये शाबरी मंत्र, शाबरी विद्या जी होती ती श्रीरामांना दिली होती. मात्र लक्ष्मणाने तिथे बोर घेतलं नव्हतं, कारण तिचे उष्टे आहेत असं म्हणून त्यांनी नाकारलं होतं आणि बोर खाल्लं नव्हतं. म्हणून लक्ष्मणाला युद्धामध्ये बाण लागला होता, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. पण मात्र श्रीरामांनी बोर खाल्लं होतं, म्हणजेच त्यांना शाबरी विद्या, शाबरी मंत्र जे काही होते ते त्या शाबरीने त्यामधून दिलं होतं, बोरामधून. म्हणून बोराला खूप महत्त्व दिलं जातं आणि या पूजेमध्ये सहभाग होत असतो. आपल्या मुलांना देखील थोडी विद्या, संस्कार जे असतात ते व्हायला पाहिजे, म्हणून बोरांना या 5 वर्षाखालील मुलांना तो म्हणजे एक क्षण खूप महत्त्वाचा असतो त्यांच्यासाठी, संस्कारांसाठी, म्हणून बोरांचा वापर केला जातो. तर या पद्धतीने आपण जे बोरनान असतं ते लहान मुलांचं करू शकतो. जो खाऊ असेल ते लहान मुलांना वाटून द्यायचा आहे आणि आपल्या मुलांना हे संस्कार जे आपले रानमेवा असतो त्याच्याशी निगडीत आपल्याला करायचं असतं. वस्तू ओळखायला सुरुवात करत असतात आणि त्यामुळेच हे बोरनान केलं जातं. चला मग, सांगितलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण होती. नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.